लोणावळ्यामधील वर्षा विहाराचं पर्यटकांचं आवडतं ठिकाण असलेलं भुशी डॅम सध्या ओव्हरफ्लो झालंय। पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळे भुशी डॅम पूर्णपणे ओव्हरफ्लो झालाय। पर्यटक सुद्धा इथे आलेले आहेत। पावसाची संततधार आणि त्यामुळे लोणावळा खंडाळा परिसराचं निसर्ग सौंदर्य खुललेलं आहे। या भुशी डॅम वरूनच इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी। पाहूया। पर्यटन नगरी म्हणून ओळखल्या असलेल्या लोणावळ्यामध्ये आता भुशी धरण जे आहे ते ओव्हरफ्लो झालेलं आहे। वीकेंडमुळे सध्या या पर्यटकांना जी आहे ती पर्वणीच मिळाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक जे आहेत ते आता लोणावळा नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। वर्षा विहाराचा आणि भिजण्याचा, भुशी डॅमच्या पाण्यामध्ये भिजण्याचा आनंद घेण्यासाठी हे पर्यटक जे आहेत ते आता धरणावरती दाखल झालेले आहेत। मागील 24 तासामध्ये भुशी धरण परिसरामध्ये त्याचप्रमाणे लोणावळ्यामध्ये 121 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। अवघ्या 4 दिवसामध्येच पाऊस सुरू झाल्यानंतर भुशी धरण वाहू लागलेले। त्यातच वीकेंड असल्यामुळे भुशी धरण वाहू लागल्यामुळे पर्यटकांमध्ये एकच आनंदाचं वातावरण आहे। मोठ्या संख्येने पर्यटक जे आहेत ते आता भुशी धरणावरती भिजण्याचा आनंद घेत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, लोणावळा।